हॅलो, आज आपण बनवूयात चिकन चिली. तर त्यासाठी अगोदर मी 500 ग्राम चिकन घेतलं. त्यात आलं लसणाची पेस्ट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, नंतर सोया सॉस आणि एक अंडं फोडून टाकलं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाहिजे तसा वरून कॉर्नफ्लॉवर टाकायचा की ते बॅटर असं घट्ट होईल छान. आणि नंतर गरम गरम तेलामध्ये हे चिकन जे आहे ते तळून घ्यायचं. पहिल्यांदा मीडियम हीटवर आणि नंतर स्लो हीटवर. नंतर चिकन छान तळून झालं, असं क्रिस्पी झालं की ते साईडला ठेवायचं. दुसरीकडे कढईत आपण थोडंसंच तेल घेतलं आहे. त्या तेलामध्ये कांदा आणि कॅप्सिकम फ्राय करून घ्यायचा. एक हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनिट फक्त करायचं. त्यात मग सोया सॉस, टमॅटो सॉस आणि ग्रीन चिली सॉस हे सॉस असे टाकून घ्यायचे. नंतर 30 ते 40 सेकंद मिक्स करायचं आणि जे आपण चिकन तळलेलं आहे ते यात टाकायचं. हे छान मिक्स होऊन द्यायचं, म्हणजे जे कोटिंग आहे आपल्या सगळ्या सॉसचं ते लागलं की मग आपलं चिकन चिली तयार आहे. हे सर्व एकदम गरमागरमच करायचं. इथे थोडंसं खाऊन बघायचं की काय कमी वगैरे आहे का. इथे आम्हाला वाटलं की टमॅटो सॉस कमी आहे म्हणून आम्ही वरून टमॅटो सॉस टाकला थोडासा. नंतर हे एका प्लेटमध्ये घेतलं आणि वरून तीळ टाकले गार्निशिंगसाठी. म्हणजे कसं एकदम छान दिसतात हे कलर जे आहेत, व्हाईट, ग्रीन, रेड, एकदम मस्त दिसतात. ते इथे तुम्हाला आजचा मेन्यू दाखवते काय काय आहे. हे आपलं चिकन चिली, नंतर चिकन रस्सा, कांदा, दही कांदा, परत भात होतं, चिकन सुक्का होतं. ते इथे मी ताट वाढून घेते, बघू शकता. असा मस्त असा चिकनचा बेत होता. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा की कसं झालं आहे ते. ओके, चलो, बाय बाय.